येशू विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आज स्वागत आहे. देव तुम्हाला खूप प्रेम करतो आणि आज रात्री देव तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करणार आहे. तुम्हाला माहिती आहे, जसं घरामध्ये प्रकाश हवा असेल तर MSCBचं लाईट बिल भरणं जरुरी आहे, तसंच जीवनामध्ये प्रकाश हवा असेल तर देवाचं पण लाईट बिल भरणं जरुरी आहे. पण देवाचं लाईट बिल भरायचं कसं? फक्त त्याच्या पुत्राच्या नावावरती म्हणजे प्रभू येशूवरती विश्वास ठेवून. कारण की प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे आणि त्याच प्रकाशाबद्दल प्रचार करण्यासाठी येत आहेत देवाचे महान आणि अभिषिक्त दास बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी. जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This is a glorious evening. आजची सायंकाळ वैभवशाली आहे. God has great plans for each one of you. देवाच्या योजना तुम्हा प्रत्येकासाठी महान आहेत. Don't give up so easily. एवढ्या सोप्या रीतीनं हार मानू नका. Just keep on trusting. केवळ विश्वास ठेवत राहा And many things will happen in your life आणि अनेक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील which will bring joy to you. ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 7 verse 4. योबाचा 7वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढूयात. If you have got your Bibles, kindly open to Job chapter 7 verse 4. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर उघडा प्लीज. योबाचा 7वा अध्याय आणि 4थं वचन. When I lie down, I think, when will I get up? The night feels so long. I toss and turn until the sun rises. योबाचा 7वा अध्याय आणि 4थं वचन म्हणतं, मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो की मी केव्हा उठेन व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. This is the condition of the world today. आज जगाची अवस्था सुद्धा अशीच आहे. People do lie down, लोक आडवे पडतात जरूर, but they cannot sleep. पण त्यांना झोप येत नाही They stare at the clock, आणि ते घड्याळाकडे एकटक पाहत राहतात. waiting for morning to rise. वाट पाहत राहतात की कधी एकदा सकाळ होईल, पहाट होईल. And when morning comes, आणि पहाट झाली they wish for evening. की त्यांना असं वाटायला लागतं कधी एकदा सायंकाळ होईल. Their souls are restless. त्यांचे जीव अशांत आणि बेचैन आहेत. They are tired. ते दमलेले आहेत. They are afraid. ते घाबरलेले आहेत. Yes, people, होय लोकांनो, we are living in perilous times. आपण अतिशय भयानक आणि वाईट अशा काळात जगत आहोत. We are living in a time when life feels harder every day. संकटांनी भरलेल्या काळात जगत आहोत की जिथे रोज दर दिवसाला आपल्याला आपलं आयुष्य अवघड 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 होत आहे. One woman shared एका स्त्रीनं सांगितलं that she was so scared to go to work. तिला एवढी भीती वाटायला लागली कामाला जायची. At her company, people are losing their jobs. तिच्या कंपनीमध्ये लोकांना कामावरनं काढत होते, नोकऱ्या जात होत्या. New workers are hired with lower pay. आणि नवीन कामगारांना कमी पगारावरती घेतलं जात होतं. There is no safety. आणि संरक्षण आता उरलं नव्हतं. There is no future. काही भविष्य उरलं नव्हतं. The Bible rightly says म्हणजे बायबल बरोबर सांगतं. in 2 Timothy 3 verse 1, 2 तिमोथी 3रा अध्याय 1लं वचन. there will be hard and dangerous times in the last days. शेवटच्या काळामध्ये अवघड आणि धोकादायक असे दिवस येणार आहेत. And this reminds us आणि यातून आपल्याला आठवण होते that the world will face many troubles की जगाला अनेक त्रासांना तोंड द्यावं लागेल. like fear, जशी भीती, confusion, गोंधळ, lack of love. प्रेम कमी पडणं. And these things we see today. आणि या गोष्टी आपल्याला अलीकडे घडताना दिसतायत. Depression is hitting everyone. नैराश्य प्रत्येकाच्या आयुष्याला आढळतंय. Depression is seen on many faces. डिप्रेशन अनेक लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. Many are on the verge of depression. आणि अनेक लोक नैराश्याच्या डिप्रेशनच्या काठापर्यंत आलेले आहेत. They are disappointed, ते नाराज झालेले आहेत. and that disappointment leads to anxiety, ती नाराजी त्यांना चिंतेकडे नेत आहे. and that anxiety is leading them to depression. आणि ती चिंता शेवटी त्यांना नैराश्याकडे म्हणजे डिप्रेशन मध्ये नेत आहे. Even young people are feeling it deeply. अगदी तरुण मुला मुलींना सुद्धा सध्याला फार गहन रीतीने
पद्धतीनं या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. There is too much of pressure, भयंकर दबाव आलेला आहे, too much of competition, भयंकर स्पर्धा सुरू आहे too many fears about tomorrow. आणि उद्याविषयी ना भयंकर भीती माणसाच्या मनात आहे. People are just too tired in their bodies. आज लोक शारीरिक रीतीने खूप दमलेले They आहेत. are tired in their hearts. आज लोक हृदयांमध्ये दमलेले They आहेत. are tired in their minds. आज लोकांची मन दमलेली They आहेत. are searching for peace. आज लोक शांतीच्या शोधात आहेत. But the world gives none पण तरी सुद्धा जगातून त्यांना यातलं काहीच मिळत नाहीये. because कारण the world cannot help you. हे जग तुम्हाला मदत करू शकत नाही. Because each one is going through his own hardship. कारण प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्या अवघड प्रसंगातनं जात आहे Nobody has time for you. आणि कुणाकडेच तुमच्यासाठी वेळ नाही. Each one is trying to somehow survive on this earth. प्रत्येक जण कसं बस या जगामध्ये जगायच्या प्रयत्नात आहे. Nobody has time for you. कोणाकडेही तुमच्यासाठी वेळ नाही. And that is why आणि म्हणून you need to look to God. तुम्ही देवाकडेच पाहायची गरज आहे. Only God can give you eternal peace. फक्त देवच तुम्हाला अनंत कालची शांती देऊ शकतो. Only God can solve your problems. फक्त देवच तुमच्या समस्या सोडवू शकतो. Only God can calm a restless soul. फक्त देवच अशांत आणि बेचैन अशा जीवाला शांती देऊ शकतो. Now more than ever, आता अगोदर पेक्षाही जास्त we must turn to God. आपल्याला देवाकडे वळावंच लागेल. There is no other alternative. आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय राहिलेलाच नाहीये. There is no other way. आता आपल्याकडे दुसरा काही मार्गच नाहीये. God alone is the shelter for us in our storm. देव एकटाच आपलं आश्रयस्थान आहे आपल्या वादळांमध्ये. He is our light when the world feels dark. आणि परमेश्वरच आपला प्रकाश आहे जेव्हा जगातनं आपल्याला अंधारच मिळत आहे. I'm telling you, मी सांगतो ना, wherever I go, जिथे कुठे मी जातो even when I traveled abroad, आणि जेव्हा मी फॉरेनलाही गेलो किंवा जातो when I went to Europe, किंवा आता जेव्हा मी युरोपला जाऊन आलो, there are people who are depressed. माणसं नैराश्यात डिप्रेशन मध्ये आहेत. It is the same everywhere. सगळीकडे सारखंच आहे बेटा. Depression is a growing global concern. संपूर्ण जगामध्ये नैराश्य आणि डिप्रेशनची समस्या सारखीच आहे. भारत काय, युरोप काय, US काय, सगळीकडे. It is affecting people across all ages. आणि संपूर्ण जगामध्ये सर्व वयोगटातल्या माणसांवर या नैराश्याचा परिणाम होत आहे. It is affecting all backgrounds. आणि सगळ्या पार्श्वभूमीतल्या लोकांवरती हे नैराश्य येत आहे. It is said असं लिहिलंय, approximately असं म्हटलेलं आहे की साधारणतः 280 million people globally are living with depression. 280 मिलियन माणसं अख्ख्या जगभरामध्ये ग्लोबली नैराश्यात म्हणजे डिप्रेशन मध्ये जगतायत. And the COVID pandemic has led to a 25% increase of anxiety worldwide. आणि कोविडची जी महामारी येऊन गेली त्या महामारीमध्ये 25% अख्ख्या जगभरात माणसांच्या चिंता वाढलेल्या आहेत. About 57 million people are living in depression in our land in India. भारतामध्ये 57 मिलियन अशी एवढी म्हणजे करोडोनी माणसं नैराश्यामध्ये जगत आहेत. That means nearly 1 in every 20 people are in depression. म्हणजे 20 माणसांपैकी एक मनुष्य नैराश्यात आहे, डिप्रेशन मध्ये आहे. हिशोब लावायला गेलो तर 20 माणसात एक माणूस भारतामध्ये डिप्रेशन मध्ये आहे. That means म्हणजे 20 people among you, if you are seated here, one is a depressed person. 20 माणसं तुम्ही इथे जर बसलेले आहात तर तुमच्या 20 लोकांमध्ये एक माणूस डिप्रेशन मध्ये आहे. That means already about 50 people are 100% in depression today now म्हणजे in this place. इथे सुद्धा 50% माणसं नैराश्यातच आहेत. इथे बसलेल्या अवस्थेत सुद्धा 50 माणसं, 50 to 100 people. 50 ते 100 माणसं इथे बसलेल्यांमध्ये सुद्धा ऑलरेडी नैराश्यात आहेत. And India has the highest number of people with depression in the world. आणि अख्ख्या जगात भारतात नैराश्यात म्हणजे डिप्रेशन मध्ये असलेली माणसं सगळ्यात जास्त आहेत भारतात. Why? का? Because of population overgrowth. कारण लोकसंख्या भारताची एवढी वाढलेली आहे. Young people are struggling a lot. तरुण मुला मुलींना भयंकर संघर्षांना तोंड द्यावं लागतंय. Even old people are struggling. वयस्कर लोकांना सुद्धा संघर्षांना तोंड द्यावं लागतंय. 30% 30 to 50% of youth show signs of depression. 30 ते 50% तरुण मुला मुलींमध्ये नैराश्याची म्हणजे डिप्रेशनची लक्षणं आहेत. Without God there is no hope. सांगायचं मला एकच आहे बेटा,
देवाशिवाय आशा नाही. You have to get serious with God. तुला देवाला गांभीर्यानं घ्यावंच लागेल. Many of us are getting serious with our jobs. आपल्यातले अनेक जण मात्र अलीकडे नोकऱ्यांमध्ये व्यवसायांमध्ये गंभीर होतात. Get serious with God. देवाबरोबर थोडे गंभीर व्हा, God will help you. म्हणजे देव तुम्हाला सहाय्य करेल. Only God is the solution. फक्त देवच उपाय आहे. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, give all your worries and fears to God आपल्या सर्व काळज्या चिंता आणि भय देवाला द्या, because He cares about you. कारण देवाला तुमची काळजी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God cares about you. परमेश्वराला तुमची काळजी आहे. God doesn't want you to carry this heavy load on your shoulders. परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही तुमच्या खांद्यांवरती एवढं मोठं आणि एवढं वजनदार ओझं घेऊन फिरावं. He does not want you to carry your burdens alone. देवाची इच्छा नाही की तुम्ही तुमची ओझी एकट्याने घेऊन फिरावं. He is ready to hold for you. देव तुमच्यासाठी ती ओझी वाहायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When life is too heavy to carry, आयुष्य जेव्हा तुम्हाला फार जड होतं आणि तुम्हाला जमत नाही ते आयुष्य वाहायला, only God can become your strength. त्या देवच एकमेव तुमची ताकद बनू शकतो. God is the strength of my life and my portion forever. परमेश्वर माझ्या आयुष्याची ताकद आणि माझ्या हृदयाचा कायमचा वाटा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He does not only just help you to walk, आणि फक्त त्यातून तुम्हाला चालायला मदत होते एवढंच नाही, He helps you to breathe again. त्यातून तो देव तुम्हाला परत श्वास घ्यायला मदत करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Why does depression happen? का बरं नैराश्य आणि डिप्रेशन लोकांना येतं? Depression can come from many things. डिप्रेशन आणि नैराश्य अनेक गोष्टींमधून माणसांना येऊ शकतं. Maybe losing someone you love, आणि कदाचित एखाद्यावर तुमचं प्रेम होतं आणि त्याला तुम्ही गमावलं तर नैराश्य येऊ शकतं. losing a job, नोकरी गेली तर नैराश्य येऊ शकतं. losing a business, या व्यवसाय गेला तर नैराश्य येऊ शकतं. fear of the future, भवितव्याची भीती नैराश्य देऊ शकते. no close friends or support, कोणी जवळचा मित्र, कोणी जवळची मैत्रीण, कोणी आधार नाही तर त्यातनं नैराश्य येऊ शकतं. financial problems, आर्थिक समस्या, पैशाच्या अडचणी असतील तर त्यातनं डिप्रेशन येऊ शकतं. breakups, जर ब्रेकअप झालं असेल तर त्यातून डिप्रेशन येऊ शकतं. broken relationships, तुटलेली नाती असतील तर त्यातून सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. or divorce, किंवा घटस्फोट झाला असेल तर त्यातून सुद्धा नैराश्य येऊ शकतं. stress, दडपण येत असेल तर त्यातनंही नैराश्य येऊ Pressure. शकतं. दबाव येत असेल तर त्यातून सुद्धा नैराश्य येऊ शकतं. anxiety, चिंता, दडपण येत असेल तर त्यातून सुद्धा नैराश्य येऊ शकतं. constant failure, सातत्याने अपयश येत असेल तर त्यातून सुद्धा नैराश्य येऊ bad शकतं. news, काही वाईट बातमी कानावर आली तर त्यातनंही डिप्रेशन येऊ शकतं. and sometimes these problems come together. आणि कधी कधी या सगळ्या ज्या समस्या मी आता सांगितल्या त्या सगळ्या एकत्र माणसावर येतात. And it becomes too much for the heart to handle. आणि मग तर त्या माणसाच्या हृदयाला ते सगळं हाताळणं फार अवघड आणि अशक्य होतं. And then मग clinical depression strikes in. क्लिनिकल नैराश्य येतं. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 12 verse 25, नीतिसूत्र 12वा अध्याय 25वे वचन, worry makes the heart sick, काळजी माणसाच्या हृदयाला आजारी करते, but a good word brings joy. पण चांगला शब्द आनंद आणतो. A good word brings joy. चांगला शब्द आनंद आणतो. Today you're getting the good word. आज तुम्हाला चांगला शब्द ऐकायला मिळत What आहे. is the good word? काय आहे तो चांगला शब्द? God promises to be with you. देव तुम्हाला वचन देत आहे की मी तुझ्या सोबत राहणार आहे. हा आहे तो चांगला शब्द. Don't worry, he says. काळजी करू नको असं देव सांगत आहे. I will be with you. मी तुझ्या सोबत राहीन. God said, I will never leave you. I will never forsake देव you. म्हणाला मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Revelation 21 verse 4, प्रगटीकरण 21वा अध्याय त्यातलं 4थं वचन, God will wipe away every tear from your eyes. परमेश्वर तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. There will be no more death. आणि अजिबात मृत्यू नसणार मग. There will no more be suffering. आणि मग त्रास नसणार. No more sadness. मग दुःखीपणा, उदासीनता नसणार. No more crying. त्याच्यानंतर रडणं नसणार. And no more pain. त्याच्यानंतर वेदनाही नसणार. All the old things will go away. सर्व जुन्या गोष्टी निघून जातील. One day, एके दिवशी all the pain, सगळ्या वेदना, all your crying सगळं तुमचं रडणं will stop. बंद होईल. All your heartache will stop. तुमच्या हृदयातल्या सगळ्या यातना बंद होतील. All that pain you are going through now will stop. ज्या सगळ्या वेदनेतनं आता तुम्ही जाताय ते थांबेल. When God takes over your life, परमेश्वर जेव्हा तुमच्या जीवनाचा ताबा घेईल, He will make your life. परमेश्वर तुमचं जीवन बनवेल बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. When you look to the world, जेव्हा तुम्ही जगाकडे पाहाल you will get a heart attack. तेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येईल. But if you look to God, देवाकडे पाहाल peace will envelop you. तर शांती तुम्हाला झाकून घेईल.
Praise God. देवाला धन्यवाद. Because God himself will gently wipe away every tear from your eyes. कारण परमेश्वर स्वतः सौम्यतेनं तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसेल. There will be no more depression. आणि मग नैराश्य किंवा डिप्रेशन राहणार नाही. There will be no more fear. त्यानंतर भीती राहणार नाही. There will no more be sorrow. त्याच्यानंतर दुःख राहणार नाही. Only peace and joy. फक्त शांती आणि आनंद राहील. Praise God. देवाला धन्यवाद. In times like this, या असल्या काळात we need more than just people. आपल्याला फक्त लोक नाही, त्यापेक्षाही जास्त काहीतरी लागणार आहे. You need God. देव लागणार आहे. देव. Even if people are not with you, जरी लोकांनी तुमची साथ सोडली see that you have God with you. तरी देवाला तुमच्या सोबत ठेवा. Because what man cannot do, God can do. कारण मनुष्य जे करू शकत नाही ते देव करू शकतो आणि करेल. Amen. आमेन. Because कारण sometimes, कधी कधी even when people are around, माणसं जरी आपल्या अवतीभोवती असली ना your heart still feels empty. तरी हृदयाला रिकामे पण जाणवतच Isn't it? है ना. कधी कधी लोक जरी आपल्या अवतीभोवती असली ना तरी आपल्याला एकटं एकटं वाटतं. Only God can give peace. म्हणजे काय, फक्त देवच शांती देऊ शकतो. Peace that goes beyond understanding. जी शांती आपल्या समजुतीच्या पलीकडची आहे. Bible tells us बायबल आपल्याला सांगतं in 2 Corinthians 7 verse 6, 2 Corinth 7 अध्याय 6 वचन, God comforts those who are depressed. जे लोक नैराश्यात आहेत त्यांचं देव सांत्वन करतो. Praise देवाला God. धन्यवाद. God comforts those who are depressed. जे लोक नैराश्यात आहेत त्या लोकांचं देव सांत्वन करतो. There are many who are seated here tonight, आज रात्री इथे अनेक लोक बसलेत and those who are hearing me online, आणि जे ऑनलाईन माझं घरी बसून ऐकतायत. you are depressed, तुम्ही नैराश्यात आहात. and God will give you a way. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात आणि देव तुम्हाला मार्ग देईल. He will remove you out of it. देव तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल. आमेन. Once there was a man named Job. एकदा एक माणूस होता, त्याचं नाव होतं इयोब. He lived a good life. हा इयोब चांगलं जीवन जगत होता. He loved God. त्याचं देवावर प्रेम होतं He prayed often. आणि तो सारखी प्रार्थना He करायचा. helped others. त्याने इतरांना सुद्धा मदत केली. He had many children. त्याला अनेक मुलं होती. He had many animals. अनेक जनावरं गुरंढोरं होती. A big home. घर मोठं होतं A heart full of peace. आणि हृदय शांतीनं भरलेलं होतं. People respected him. लोक त्याला आदर देत होते. Heaven smiled on him. स्वर्ग त्याच्यावर हसतमुख होतं. But one day, पण एके दिवशी everything changed. सगळं त्याच्या जीवनात बदललं. In just a short time, अगदी थोड्या कालावधीमध्ये his animals were stolen. त्याची सगळी गुरंढोरं चोरीला गेली. His servants were killed. त्याचे सगळे नोकर चाकर मेले. A storm came एक वादळ आलं and hit the home. आणि असं त्याच्या घरावर आदळलं. All his children died. त्याची 10च्या 10 म्हणजे सगळी मुलं मेली. All in a single day. अगदी एका दिवसामध्ये सगळं झालं. Then his body became sick. मग तो स्वतः आजारी पडला. He was covered with sores from head to toe. त्याला डोक्यापासून पायाच्या तळव्यांपर्यंत गळवे म्हणजे फोड झाले. Even his wife was fed up. त्याची बायको सुद्धा या सगळ्याला कंटाळली की आता बास झालं She बाबा. told him to give up. आणि मग बायको त्याला म्हणाली, तुम्ही आता एकदाची हार माना. She said, आणि म्हणाली, curse God and die. देवाला शाप द्या आणि मरा आता, एकदाचे बास झालं. His friends were of no use. त्याचे मित्र काही कामाचे निघाले नाही. Instead of helping him, त्याच्या मित्रांनी त्याला मदत करायच्या ऐवजी they started finding fault with him. सगळे मित्र त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी काढायला लागले, त्याच्यामध्ये दोष काढायला लागले. Many were around him, अनेक लोक त्याच्या अवतीभोवती होते. but nobody stood for him. पण एक मित्र का एक माणूस म्हणून त्यासाठी उभा राहिला नाही. Job sat on the ground मग योब शेवटी जमिनीवर बसला, in ashes, राखेच्या ढिगात बसला, crying, रडला रडला. completely confused. अगदी लोक जमावासमोर असा गोंधळलेला. Bible says बायबल म्हणतं in Job 3 verse 11, योबाचा 3 अध्याय 11 वचन, Job cried out, योब ओरडला why was I ever born? आणि म्हणायला लागला, माझा जन्मच कशाला झाला काय माहित, Why didn't I die in my birth? आणि मी माझ्या जन्माच्या वेळेलाच मेलो का नाही. He felt deep sorrow. आणि त्याला फार उदास आणि दुःखी वाटायला लागलं की मी कशाला जगतोय माहित He नाही. was in an emotional pain. तो एक भावुक रीतीनं वेदनामय माणूस झाला. Physical pain was there, शारीरिक वेदना तर त्याला होताच कारण की फोड झाले होते. but emotionally also he was shattered. आता भावुक रीतीनं सुद्धा विखरला, मग त्याही वेदना वेगळ्या व्हायला His लागल्या. language changed. त्याची भाषा बदलली. This was depression आणि यालाच नैराश्य म्हणतात, यालाच डिप्रेशन म्हणतात. because he had lost all hope. कारण त्याची सगळी आशा गेली होती. Joy and strength was gone. आनंद आणि शक्ती गेलेली In होती. just one moment, एका क्षणात हे सगळं Job झालं. lost everything. योबाचं सर्वच
सर्वस्व गेलं. his children, त्याची मुलं, his house, त्याचं घर, his business, त्याचा व्यवसाय, his peace, त्याची शांती. and he collapsed in deep sadness. आणि मग इयोब एवढ्या दुःखात कोसळला. His story shows us त्याची कथा आपल्याला दाखवते how fragile life really is. माणसाचं जीवन खरोखर किती नाजूक आहे. Sometimes कधी कधी just one phone call, एक फोन, one problem, एक समस्या, one unexpected event, एक अनपेक्षित घटना, even the strongest person can break. अगदी त्यामध्ये बलवान माणूस सुद्धा ढासळून पडतो. Yes, we may look very strong on the outside, आणि होय, अर्थातच आपण दिसायला बाहेरनं अगदी बळकट दिसतो, but in times of trouble, पण संकट समयामध्ये our weakness shows. आपला अशक्तपणा दिसूनच येतो. Our minds become tired, आपली मन दमून जातात, our hearts become heavy. हृदय जड होतं. Even the strongest can feel lost. आणि अगदी बलवान माणसांना पण वाटायला लागतं की मी आता हरवलो. That's why we need God. म्हणून आपल्याला देवाची गरज आहे. In our good state, we think we don't need God. आपल्या चांगल्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला असं वाटायला लागतं की मला देवाची गरज A नाही. little problem, पण थोड्या समस्या even the strongest collapse. की अगदी बलवान माणसं सुद्धा ढासळून That's पडतात. why म्हणून come close to God. देवाच्या जास्त जवळ He या. is the strongest one. कारण देव एकमेव बलवान He आहे. is the most powerful देव one. एकमेव सर्व सामर्थ्यवान आहे. God understands your pain. देवाला तुमच्या वेदना कळतायत. He is with us. देव आपल्या सोबत आहे. Because in our weakest moment, कारण आपल्या अगदी अशक्त क्षणात He is the only strength. देव एकमेव आपली ताकद आहे. When everything falls apart, ज्या सगळं अगदी कोसळून पडतं, He has the power to hold us together. त्याला देवाकडे सामर्थ्य आपल्याला सगळ्यांना किंवा आपल्या प्रत्येकाला परत एकवटायचं. When we can't understand what is happening, आणि जेव्हा ना आपल्याला समजत नाही की आपल्या जीवनात नेमकं चाललंय काय, God alone gives us peace. त्या देव एकटाच आपल्याला शांती देतो बेटा. But even in the darkest days, पण अगदी त्या अंधकारमय दिवसात सुद्धा Job did not stop talking to God. योबाने मात्र देवाशी बोलणं सोडलं नाही. Even in your darkest times, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या अंधकारमय काळात सुद्धा keep on talking to God. देवाशी बोलत राहा बरं का. Instead of talking to only people, आणि फक्त लोकांशी बोलायच्या ऐवजी keep on talking to God. देवाशी बोलत राहा. Morning, afternoon, night, keep on talking to सकाळ God. दुपार संध्याकाळ देवाशी बोलत राहा. Job kept on talking to God. इयोब देवाशी बोलत राहिला. He asked questions to God. त्याने देवाला प्रश्न He विचारले. cried before तो God. देवासमोर रडला. He didn't understand why all this is happening. त्याला कळलं नाही की माझ्या जीवनात हे सगळं का होत आहे. He said things आणि तो काही गोष्टी बोलला like, God, आणि म्हणाला की देव बाबा where are you? तू कुठे आहेस? Why is this life so hard for me? का माझं जीवन एवढं अवघड झालंय? And then God मग answered. देवाने त्याला उत्तर दिलं. God answers. आणि देव उत्तर देतो. God is a prayer answering God. प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. But God didn't give a simple reason. पण देवाने त्याला साधं सुद्धा कारण दिलं नाही. Instead, उलट पक्षी God showed Job about his own greatness. देवाने योबाला त्याच्या स्वतःच्या महानतेविषयी थोरवीविषयी सांगितलं. God spoke about the stars. देव चांदण्यांविषयी बोलला. God spoke about the sea. देव समुद्राविषयी बोलला. God spoke about the animals. देव जनावरांविषयी बोलला. God spoke about the sky. देव आकाशाविषयी बोलला. God reminded Job, आणि देवाने योबाला आठवण करून दिली. I am in control. माझं नियंत्रण आहे, ताबा माझा आहे, I am in control. ताबा माझ्याकडे आहे. I take care of the stars. मी चांदण्यांना सांभाळत आहे. Even when life feels out of control, आयुष्याला जरी असं वाटलं की सगळं नियंत्रणाबाहेर आहे, I am running this earth. तरी सुद्धा ही पृथ्वी मी चालवत आहे. Job, I am running this earth. योबा ही पृथ्वी मी चालवत आहे. पृथ्वीचा मालक, प्रतिपालक आणि चालक मी आहे. In that moment, आणि त्या क्षणाला Job saw योबाला दिसलं how small his pain was compared to God's greatness. त्याच्या वेदना आणि त्याच्या यातना किती छोट्या आहेत. देवाच्या थोरवी समोर, महानतेसमोर त्याच्या वेदना यातना काहीच नाही. त्याला कळलं. And he also came to know त्याला असंही कळलं, how close God is when you go through a problem. जेव्हा आपण समस्येतनं जातो त्याला देव किती आपल्या जवळ असतो. Job knew योबाला कळलं that even though I don't feel God, की जरी मला देव जाणवत नाही, but I know He is in control. पण मला माहितीये देवाचं नियंत्रण आहे. Job said योब म्हणाला, in Job 42 verse 5, योब 42 अध्याय 5 वचन, before I only heard about God, अगोदर मी फक्त देवाविषयी ऐकलेलं, but now I have seen Him. आता मी देवाला पाहिलं. I have seen Him with my own eyes. आता माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी देवाला पाहिलं. Praise God. देवाला धन्यवाद. Then God restored Job's life. आणि मग तत्पश्चात देवाने
देवाने योबाचं जीवन पुनर्वसित केलं. God gave him 10 more children. देवाने अजून 10 मुलं त्याला दिली. God gave him twice the wealth he had before. आणि देवाने अगोदर त्याच्याकडे जी धनसंपत्ती होती त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला परत केली. God gave him long life. देवाने त्याला दीर्घायुष्य दिलं. God gave his business back. देवाने त्याचा गेलेला व्यवसाय त्याला परत केला. Once again restored his respect. आणि परत एकदा त्याची गेलेली इज्जत आणि आदर देवाने त्याला परत केला. Only God can do it. फक्त देवच हे करू शकतो. This is a real story. ही खरी कथा आहे. It is not mythology. ही काही दंतकथा नाहीये. If God can do it for Job, आणि देव जर योबासाठी करू शकतो, God can do it for you देव as well. तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो. हालेलुया. आमेन. Job's story shows us योबाची कथा आपल्याला दाखवते that even in the deepest pain, की अगदी गहन अशा वेदने सुद्धा if you have God with you, जर देव तुमच्या सोबत असेल He can turn it into deep peace, तर देव त्याला गहन शांतीत बदलेल. provided you hold on to Him. पण तुम्ही देवाला घट्ट धरून राहिला तर मग पुढची कथा. He may not always answer you why it happened to आणि you, देव कदाचित नेहमी तुला याचं उत्तर देणार नाही की तुझ्या आयुष्यात हे सगळं का झालं. but पण He will always show you how great He is. देव नेहमी तुला दाखवेल की देव किती महान आहे. बघ. Praise God. देवाला He will धन्यवाद. always show you who He is. देव नेहमी तुला दाखवेल की देव कोण आहे पहा. Who is He? देव कोण He आहे. is a faithful तो God. विश्वासू देव आहे. He is a kind God. तो दयाळू देव He आहे. is full of mercy. तो दयेनं भरलेला He is आहे. full of power. तो सामर्थ्याने भरलेला आहे. हालेलुया. God always reveals His nature. देव त्याचा स्वभाव नेहमी प्रगट करतो. He may not tell you why you're going through this trouble, आणि कदाचित देव तुला हे सांगणार नाही की तू या त्रासातनं का चाललाय. but He will tell you, पण देव तुला असं सांगेल, I am great God. मी महान देव आहे, You have to trust on me. तू माझ्यावर विश्वास ठेवायचा. So this storm will pass away. हे वादळही निघून जाईल. Just hold on a little longer. केवळ अजून थोडंसं घट्ट धरून राहा. Praise God. देवाला धन्यवाद. God silent is not His absence. परमेश्वराची शांतता म्हणजे परमेश्वराची गैरहजेरी नाही. तो शांत आहे म्हणजे तो आला नाहीये असं नसतं ते. Praise God. देवाला धन्यवाद. Even broken hearts can still beat with purpose. तुटलेली हृदय सुद्धा संकल्पाने धडधडू शकतात बर का. हृदय तुटलं म्हणजे माणूस मेला असं Yes. होत नाही का. कारण तुटलेली हृदय सुद्धा देवाच्या संकल्पाने धडधडू शकतात. Praise देवाला God. धन्यवाद. You are not at the end. तुम्ही काय अगदी अखेरीला येऊन ठेपलेलं नाही. You are at your turning point. अरे तू तुझ्या वळणावर आलायस. अखेरीला आला नाही बेटा तू. Yes. तुझं वळण आलंय. Many people say, अनेक लोक म्हणतात I have come to the end of my road. मी माझ्या रस्त्याच्या शेवटाला आलो. You have not come to the end of the road. तू रस्त्याच्या शेवटाला नाही आला. You have come to the turning point. तू एका वळणाला आलाय. God is taking you to a different turn. देव तुला एका वेगळ्या वळणावर नेतोय बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. स्टोरी तो अभी शुरू हुई है. When your life feels heavy, जेव्हा तुझ्या आयुष्याला असं वाटतं की नाही फार जडपण आहे, फार ओझ आहे, then let God carry your life. मग देवाला तुझं आयुष्य घेऊ दे ना त्याच्या हातात. एवढं तुला ओझ वाटतंय ना, दे ना देवाला. One small step forward is still a progress. एक छोटंसं पाऊल पुढे घेतलं ना तर त्यालाही प्रगतीच म्हणतात बरं का. नाही पण मी एवढंच पाऊल पुढे टाकलं बेटा, ती पण प्रगतीच आहे. Put your front foot forward. तुझा पुढचा पाय पुढे टाक. In other words, दुसऱ्या शब्दात move towards God. देवाकडे ये. चल देवाच्या जवळ ये. पावलं पुढे ने. तुझ्या मंदिरी पाय वळू दे. आज नव्याने मला देव कळू दे. Praise God. देवाला धन्यवाद. You are not alone. तुम्ही एकटे नाहीये. God is closer than your breath. तू काय एकटा नाही बेटा. देव माहितीये तुझ्या किती जवळ आहे. तुझ्या श्वासापेक्षा पण जास्त जवळ देव आहे तुझ्या. God is closer than your breath. तुझ्या श्वासापेक्षाही जास्त जवळ देव आहे तुझ्या. Your value is not lost because you are struggling. तू संघर्ष करतोय म्हणून तुझी काही किंमत संपत नाही काही. In the eyes of God, देवाच्या नजरेत you are still precious. तू अजूनही मौल्यवान आहेस. Whether you are sitting on the throne or you are sitting on the mud, मग सिंहासनावर बसलेला असो तू नाहीतर मातीत बसलेला असो तू, you are still a child of तू God. अजूनही देवाचं संतान आहेस. मातीनं आणि सिंहासनानं फरक काही पडत नाही. Hope is always stronger than fear. आशा नेहमी भयापेक्षा बलवान असते So राजा. keep your hope alive. आशा जिवंत ठेवा Set aside your fear. आणि भीती बाजूला टाका. Till date, अगदी आजपर्यंत you have survived. तुम्ही जिवंत राहिला ना. आजही जिवंत आहात ना. अगदी एकदा तर वाटलं होतं मी मेले, मी गेले, पण नाही ना गेले.
मी अजूनही आहे ना. You still survived. अजूनही जिवंत आहे ना बेटा. You still survived every bad day. अजूनही प्रत्येक वाईट दिवसाला तोंड देऊन निभाव लागला ना. So far you have survived. आजपर्यंत तुझा निभाव लागला. That means you are stronger than you think. याचा अर्थ तुला जे वाटतंय ना, तुझ्या विषयीचं जे काही तुला वाटतंय त्याच्यापेक्षाही तू जास्त स्ट्रॉंग आहेस, म्हणून तर आजपर्यंत टिकलायस. Praise God. म्हणतात ना, सो फार सो गुड. God's strength was with you. देवाची ताकद तुझ्या बरोबर होती, म्हणून सो फार सो गुड. That's why you are still standing. म्हणून तू अजून उभा आहे. देवाची Amen. ताकद उभी करते आपल्याला बेटा. सांगायचं तात्पर्य हे आहे, God sees your tears. देव तुझे अश्रू पाहतो. He hears the words you cannot say. जे शब्द तुला बोलता पण येत नाहीत ना, ते देव समजून घेतो. कारण कथा ऐकवी दुभंगलेली, नयनी आसवे तरंगलेली. So rest in God. तर देवात विसावा घ्या. Rest is not weakness. विसावा घेणं म्हणजे काय अशक्तपणा नाही. It's a preparation time. विसावा घेणं म्हणजे पूर्वतयारीची वेळ आहे. Resting in God is faith. देवात विसावा घेणं म्हणजे विश्वास आहे. So don't quit. म्हणून हार नका मानू. Your breakthrough might be tomorrow. तुमची नवीन कोरी सुरुवात उद्या असू शकते, Maybe now. कदाचित आता असू शकते. Maybe as you get up early morning, you will get your new good news. कदाचित उद्या पाटे पाटे तुम्ही उठल्यानंतर तुमच्या कानावर काहीतरी चांगली बातमी येईल. कोणाला माहित आहे? नाही, वाईट विचार करायचाच कशाला? देव आपल्या बरोबर आहे ना. फिनिश्ड. My God always writes the best stories. माझा देव नेहमी चांगल्या कथा लिहितो बेटा. He always writes the best stories. माझा देव नेहमी चांगल्या कथा लिहितो. From the blackest chapter, अगदी काळ्याकुट्ट अध्यायापासून, from the darkest chapter, अगदी काळ्याकुट्ट अध्यायापासून He will write the best story. तो अति उत्तम कथा लिही. He will give you a best ending. तो तुम्हाला अति उत्तम अखेर देईल. Praise God. देवाला धन्यवाद. I know your pain is real. मला माहितीये तुमच्या वेदना खऱ्या आहेत. I know your suffering is real. मला माहितीये तुमचे त्रास खरे आहेत. तुम्हाला खरं खरं दुखतंय. I know your tears are real. मला माहितीये तुमचे अश्रू पण खरे आहेत. But so is my God. पण माझा देव पण तेवढाच खरा आहे ना. So is my God's healing. माझ्या देवाचं आरोग्य पण तेवढंच खरं आहे. So is my God's power. माझ्या देवातलं सामर्थ्य पण तेवढंच खरं आहे. So is my God's strength. माझ्या देवातली ताकद पण तेवढीच खरी आहे. तुम्ही So म्हणता, is my God's mercy. तेवढं माझ्या देवातली दया पण खरी आहे. Praise नाही, God. माझे त्रास खरे आहेत. अरे देव पण खरा आहे. That is why Jesus came. म्हणून तर येशू आले. Jesus came with the good news. येशूला चांगली बातमी घेऊन आले. Why? का? He came to give you life and तुला life in जीवन आणि abundance. भरपूर जीवन द्यायला येशू आलेले आहेत. A life filled with peace. असं जीवन जे शांतीनं A भरलंय, life filled with purpose. असं जीवन जे संकल्पाने भरलंय, A life filled with power. असं जीवन जे सामर्थ्याने भरलंय. My Jesus never walked in fear. माझे येशू कधी घाबरून भीतीनं चालले नाही. My Jesus never walked with depression. माझे येशू कधी नैराश्यात चालले नाही. He faced storms boldly. माझ्या येशूंनी वादळांना अगदी धाडसाने तोंड दिलं. He faced sickness boldly. माझ्या येशूंनी आजारांना सुद्धा धाडसाने तोंड दिलं. He faced the devil boldly. माझ्या येशूंनी सैतानाला सुद्धा धाडसाने तोंड दिलं. But he never panicked. पण कधी माझे येशू गोंधळले नाही. Why? का? Because he is the Son of कारण God. येशू देवाचा पुत्र आहे. He is the Son of God. येशू देवाचा पुत्र आहे. God himself in human form. देव स्वतः देवरूप धारण करून अवतरलेला, Full of grace. कृपेनं Full भरलेला, of peace. शांतीनं Full भरलेला, of power. सामर्थ्यानं भरलेला. When the storms raged on the sea, जेव्हा केव्हा समुद्रावर वादळ येतं, Jesus didn't fear. येशू घाबरले नाही. He just stood up जेव्हा केव्हा समुद्रावर वादळ आलं, येशू घाबरले नाहीत, तो उभे राहिले and spoke to the wind. आणि त्या वादळाशी बोलले. And the wind and the storm obeyed him. आणि ते वादळ, तो वारा येशूंच्या आज्ञा पालनात आला. येशूंचं ऐकलं वादळाने. When Lazarus was sick, जेव्हा लाजर एकदा आजारी होता, Jesus wasn't anxious. येशूंना काही चिंता झाली नाही. Even when Lazarus died, आणि लाजर मग शेवटी जेव्हा मेला ना, Jesus wasn't shaken. तेव्हा सुद्धा येशू काय आदरले नाहीत. बापरे बापरे, आता लाजर मेला, आता कसं काय करायचं? He walked to the grave, गेला येशू त्या कबरेकडे called Lazarus out, आणि लाजराला बाहेर यायची and हाक he says, मारली. "Come out." म्हणाले, लाजरा बाहेर ये. And Lazarus' आणि body obeyed. आणि लाजराच्या प्रेताने आज्ञापालन केलं. Death obeyed him. मृत्यूने आज्ञापालन केलं येशूंचं. If death can obey Jesus, आणि मरण जे येशूंचं ऐकत आहे, what problem will not obey Jesus? तर काय कुठली समस्या अशी आहे जी येशूंचं ऐकणार नाही? मरण येशूंचं ऐकत आहे, मग जीवनातल्या समस्या येशूंचं ऐकणार नाही? Read the 4 Gospels. 4 शुभवर्तमान, मॅथ्यू, मार्क, लूक, जॉन वाचा. You will never find a moment where Jesus was depressed. एकही क्षण तुम्हाला तिथे असा वाचायला मिळणार नाही की येशू नैराश्यात गेले. Because कारण depression cannot live in the heart of the one who holds resurrection नैराश्य power.
नैराश्य आणि डिप्रेशन अशा माणसाच्या हृदयात राहू शकत नाही की ज्याच्या हृदयामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. येशू पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन फिरणारा माणूस डिप्रेशन त्याच्या हृदयात येऊ नाही शकत. How can depression come डिप्रेशन त्यांच्या हृदयात कुठून येणार when he is the resurrection and the life? ज्या येशू स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. Jesus came to destroy the works of the devil. येशू सैतानी कृत्यांचा नाश करायला आले. Jesus came to set the captives free, येशू बंधनात पडलेल्यांना सुटका द्यायला आले. including those people who are bound by depression. आणि जी माणसं नैराश्यात बांधलेली होती ना त्यांच्या सकट My Jesus took every sin upon himself. माझ्या येशूंनी प्रत्येक पाप स्वतःवर घेतलं He took upon himself the shame of the world. आणि अख्ख्या जगाची लज्जा स्वतःवर घेतली. Every sorrow, every pain, every sickness, प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक आजार, every rebellion. प्रत्येक बंडखोरपणा He died for you on the cross. हे सगळं येशूंनी स्वतःवर घेऊन वधस्तंभावर येशू आपल्या वतीनं मेले. He was nailed to the cross येशूंना वधस्तंभी खिळ्यांनी खिळलंय and he rose again आणि मेल्या पश्चात येशू परत जिवंत झाले. with victory over death, मृत्यूवरचा विजय घेऊन, with victory over darkness. अंधारावरचा विजय घेऊन. How can depression remain in the one who conquered death? ज्याने मृत्यूवरती विजय घेतला त्याच्यात डिप्रेशन किंवा नैराश्य कसं राहणार? Praise God. देवाला धन्यवाद. You are coming face to face with the living God. तुम्ही जिवंत देवाच्या समोरासमोर येताय. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He lives in you. तो तुझ्यात राहत आहे. His peace will envelop you. ते येशू तुझ्यात राहतात. त्या येशूंची शांती तुला झाकेल. His strength will come in you. येशूंची ताकद तुमच्यात येईल. You don't have to live in fear anymore. अजिबात तुम्ही आता घाबरून जगायची गरज नाही. You don't need to live in sadness anymore. अजिबात तुम्ही आता दुःखी म्हणून जगायची गरज नाही. Your Jesus is alive तुमचे येशू जिवंत आहेत and he came to lift you up. आणि येशू तुम्हाला वर उचलायला आले. So hold on to him म्हणून येशूंना धरून राहा, because he never fails. कारण येशू कधी अपयश देत नाहीत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 1, यशाया 60वा अध्याय पहिलं वचन, arise, shine, उठा आणि उद्याला या, for your light has come. कारण की तुमचा प्रकाश आलाय. The glory of the Lord is shining upon you. परमेश्वराचं तेज तुझ्यावरती झळकत आहे. He says, rise from your sadness, परमेश्वर म्हणत आहे तुझ्या दुःखातनं जरा उठ, rise from your depression. जरा वर बघ, तुझ्या नैराश्यातनं वर ये, Your time to shine is here. कारण तुझी चमकायची आणि झळकायची वेळ आलेली आहे. God's light has come. देवाचा प्रकाश आलेला आहे. He is giving you a lifting tonight. देवात रात्री तुम्हाला उत्कर्ष देत आहे. He is giving you new hope tonight. देवात रात्री तुम्हाला नवीन आशा देत He आहे. is giving you new strength tonight. देवात रात्री तुम्हाला नवीन ताकद देत आहे. You don't have to stay in the dark. तुम्ही लोकांनी अंधारात राहायची गरज नाही. God's light is shining upon you. देवाचा प्रकाश तुमच्यावर प्रकाशित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Your dawn is coming. तुमची पहाट येत आहे. Your light is coming. तुमचा प्रकाश येत आहे. Let me tell you, मला एक सांगू द्या, God is bigger than your worst times. परमेश्वर तुमच्या वाईटातल्या वाईट काळापेक्षा पण मोठा आहे. God is bigger than your worst days. परमेश्वर तुमच्या वाईटातल्या वाईट दिवसांपेक्षा पण मोठा आहे. God is bigger than your biggest problem. परमेश्वर तुमच्या अगदी सगळ्यात मोठ्या समस्येपेक्षा पण मोठा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When you cannot stand, जेव्हा केव्हा तुम्हाला सहन होत नाही, don't worry. ठीक आहे ना, Kneel down. काळजी नाही करायची, गुडघे टेकायचे He will make you to stand. आणि देव तुम्हाला उभं राहायला लावेल. Praise God. देवाला धन्यवाद. Your brokenness is not your end. तुझा तुटकेपणा तुझा अंत नाही बेटा. It's the beginning of your healing. तुझा तुटकेपणा तुझ्या आरोग्याची सुरुवात आहे. It's the beginning of your restoration. तुझा तुटकेपणा तुझ्या पुनर्वसितपणाची सुरुवात आहे. God is saying देव सांगतोय, a change is coming. देव बोलत आहे आणि म्हणत आहे की एक बदल येत आहे. I'm shaking your boat. मी तुझ्या नावेला हदरवतोय. I'm changing your course. मी तुझी धावपट्टी बदलतोय. I'm changing your life. मी तुझं जीवन बदलतोय. I'm making new things मी in you. नवीन गोष्टी तुझ्यात करत आहे. Something new is going to happen. काहीतरी नवीन होणार आहे. Don't be afraid of the change. घाबरू नको या बदलाला, Because if कारण- I'm involved in your change, कारण मी जर तुझ्या बदलात व्यस्त आहे that change will always be for better. तर तो बदल नेहमी चांगल्याकडेच असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Even in your silence, my God is working. तुझ्या शांततेत सुद्धा देव काम करत आहे. One small prayer एक छोटी प्रार्थना can change a heavy heart. अगदी जड हृदयाला बदलू शकते बर का. One small prayer एक छोटी प्रार्थना can remove your depression. तुझं नैराश्य काढू शकते. One small prayer एक छोटीशी प्रार्थना can make your dead business alive. तुझ्या मेलेल्या व्यवसायाला परत जिवंत करू शकते. अजून तुला माहितीच नाहीये देव कोण आणि काय आहे. You are not too far gone. तू काय एवढा
हातातनं कामातनं गेलेला नाहीये. God still sees you. नाही बेटा, तू एवढा कामातनं गेलेला नाहीये. देवाची नजर अजूनही तुझ्यावर आहे. But Pastor, I have no strength. नाही पास्टर, पण आता मी दमलो, माझ्यात ताकदच नाही. Don't worry. ठीक आहे ना, It's enough if God has the strength for you. काळजी नका करू. देवाकडे तुझ्यासाठी ताकद आहे ना, बास झालं. He has the strength to hold you. देवाकडे तुला धरायची कुवत आहे ना, खूप झालं. Praise God. देवाला धन्यवाद. Let my God shine in your worst days. माझ्या देवाला ना तुझ्या वाईटातल्या वाईट दिवसांमध्ये जरा इथून चमकू दे. Praise God. आमेन. Every tear of yours He has numbered. तुझा प्रत्येक अश्रू जो पडलाय ना, तुला माहिती त्यांनी मोजलाय. God counts it. देव मोजतो अश्रू. God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. So don't quit. म्हणून हार मानू नको. Your breakthrough may be just one step away. तुझी नवीन सुरुवात एका पावलावर असेल कदाचित. एका पावलावर Anything can happen. काहीही होऊ शकते. Even while you are seated here, you will get a phone call. तुम्ही इथे बसलेले असताना तुम्हाला एखादा फोन येईल. काय माहितीये? तुमचे पैसे घेऊन जा. हालेलुया. Anything can happen. काही होऊ शकतं ना, काही होऊ शकतं. एक तर फोन आपल्या खिशातच असतात, मग बसल्या जागी फोन येणार. I mean, if God touches that man, जर देवाने त्या समोरच्या माणसाला स्पर्श केला, suddenly he will phone up. अचानक तो फोन करेल. तुमचं लोन पास झालं. लोन पास. तुम्ही काय साक्ष द्याल? अहो, चर्च मध्ये बसलेलो असताना फोन आला आणि लोन सँक्शन झालं. Praise God. देवाला धन्यवाद. Be positive. सकारात्मक राहा. God is in control. देवाचं नियंत्रण आहे. देवाचा ताबा आहे, लगाम त्याच्या हातात आहे. ही इज द बॉस. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in John 5, योहान 5वा अध्याय बायबल म्हणतं, there it gives a clear picture of deep sadness. एक क्लिअर चित्र आहे एका अतिशय मोठ्या दुःखाचं. Something many people feel when they are going through depression. अनेक लोकांना जेव्हा डिप्रेशन मधून ते जातात, नैराश्यातनं जातात, त्यावेळेला हे जाणवतं. There was this man. एक माणूस होता. He had been lying there at the pool of Bethsaida for 38 long years. बेथसैदा नावाच्या तळ्यापाशी 38 वर्ष तो पडलेला होता. He was in his infirmity. आणि त्याला व्याधी होती. व्याधी. Not 38 days, 38 दिवस नाही, not 38 months, 38 महिने नाही, 38 years. 38 वर्ष त्या माणसाला एक व्याधी होती. Many of you are suffering for years, तुमच्यातली अनेक माणसं आज वर्षोनवर्ष व्याधीत आहेत. but Jesus has not passed by you. पण येशू असे तुझ्या बाजूनं गेलेले नाही. When Jesus passes by you, येशू एकदा का तुझ्या बाजूनं गेले, that 38 years किती 38 वर्ष, problem त्या 38 वर्षाची समस्या will be gone in a moment. एका क्षणात जाईल. एका क्षणात जाईल. येशू आपल्या बाजूने गेले पाहिजे. See, this man was lonely, हा माणूस एकटा होता, silent. शांत होता. His name was not known to many. त्याचं नाव काय अनेक लोकांना माहित नाही की हा कोण आहे. He was simply the sick man at the pool. बस एक सिम्पली त्यापाशी असलेला आजारी माणूस असं त्याचं नाव. Every day रोज he watched others come and go. तो दुसऱ्या लोकांना येताना जाताना बघायचा. Some limped, some crawled, काही लंगडे होते, काही पांगळे, काही असे रांगत येणारे, some cried, काही रडणारे, but many left healed, पण अनेक असे आरोग्यवान होऊन गेले. and he stayed behind. पण हा तसाच His राहिला. legs didn't work, त्याचे पाय नाही चालले. but पण even worse than that, यापेक्षाही वाईट, he was suffering for 38 years. 38 वर्ष त्याला हा त्रास होता ना, ते फार वाईट. And he believed a story आणि त्याने एक कथा होती त्यावर विश्वास that ठेवला. an angel would come and stir up the waters, त्याने एका अशा कथेवर विश्वास ठेवला की देवाचा दूत विशिष्ट वेळेला येऊन त्या तळ्यातल्या पाण्याला हलवेल. and the first one to enter the water would be healed. हललेल्या पाण्यात पहिला जो जाईल तो बरा होईल. But someone always went before he could step in. पण दुःखाची बाब नेहमी असं व्हायचं की हा पांगळा तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर आणि कोणीतरी जायचं आणि बरं व्हायचं. And he used to always say, आणि मग हा व्याधी असलेला पांगळा म्हणायचा, I have no one to help me. माझं कोणीच नाही ना मला मदत करणारं, काय करायचं. He would just whisper to himself. आणि तो स्वतःशीच बोलायचा की क्या करने का, मेरा तो कोई है ही नहीं ना. Can you imagine the कल्पना करा loneliness? किती भयानक एकटेपण त्या माणसाला असेल. की मी काय 38 करू? years, you are alone. 38 वर्ष तो माणूस एकटा आहे की मैं करू ही क्या, मेरा है ही कोई नहीं. The deep depression. किती खोल नैराश्य असेल ते. Not just pain in the body, केवळ शारीरिक वेदना नाही तो, but pain in the soul. शारीरिक वेदना तर आहेच आहेत, पण जीवालाही कळा लागल्यात. He saw the world moving forward. त्याने बघितलं मात्र जग पुढे जात आहे. Families were enjoying. परिवार आनंद करतायत Festivals were being observed. आणि सण वगैरे पाळले जात आहेत. There was laughter all around him सगळीकडे त्याच्या अवतीभोवती लोकांचं हास्य आहे. while he stayed आणि हात असा still there. हात असा तिथे पडलेला आहे. पांगळा. Time passed, वेळ निघून चालला, but healing never पण came. त्याला काही बरं वाटलं नाही, तो काही बरा झाला There नाही. are many things the world cannot do for you. अनेक गोष्टी अशा असतात बेटा जे जग तुझ्यासाठी नाही करू शकत. Your very own people may not
do it for you. अगदी तुझे स्वतःचे सख्खे, ज्याला आपण म्हणतो ना माझे रक्ताचे नातेवाईक आहेत, कधी कधी ना रक्ताचे नातेवाईक सुद्धा काही करू शकत नाही. Sometimes they may love you, but they don't have money or power to help you. कधी कधी रक्ताच्या नातेवाईकांचं तुझ्यावर प्रेम असेल, मनाई नाहीये, पण त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आणि पैसा नाही तुला मदत करायला. And those people who have money and they can help you, they don't. आणि ज्या लोकांकडे पैसा आहे त्या लोकांकडे तुला मदत करायचं हृदय नाही. So what will you do? आता करायचं काय? तू काय करणार मग? Then one day, मग एके दिवशी Jesus walked in. येशू तिथे आले. That makes the difference. त्यांनी फरक पडतो बेटा. When Jesus walks in, येशू जेव्हा येतात things change. गोष्टी बदलतात. Say, गोष्टी बदलतात. Jesus didn't come with crowds. येशू लोकांची गर्दी घेऊन आले नाही. He didn't come with a noise. येशू आवाज गोंगाट घेऊन आले नाही. He just came येशू quietly. शांतपणे आले. His eyes filled with love. आणि येशूचे डोळे असे प्रेमाने भरलेले. And he saw the man. आणि येशूनी त्या माणसाला पाहिलं. Not just his body, केवळ त्याचं शरीर नाही पाहिलं पांगळं, but Jesus saw his heart. येशूंनी त्याचं हृदय पण पाहिलं. And then he asked him one question. आणि त्याला एक प्रश्न विचारला, Do you want to be healed? बाबा बरं व्हायचं का? Many times, अनेक वेळा when we meet people like this, जेव्हा आपण अशा लोकांना भेटतो, what is our first question? आपला पहिला प्रश्न त्यांना काय असतो हे कसं काय असं झालं की तुम्हाला? बाबा नाही पण तुम्ही अशा आजारी कसे पडला? काय झालं? तुम्हाला काय झालं नेमकं? नाही तुम्ही असं केलं काय की तुम्हाला एवढा आजार झाला? आपले प्रश्न असे असतात. But see the question of Jesus. पण येशूंचा प्रश्न बघा, Do you want बाबा, to be healed? बरं व्हायचं का? काय केलं? कशामुळे पांगळा झाला? किती पाप करून आलाय? कोणाशी बोललाय? बाबा बरं व्हायचं का? Say, फिनिश्ड. he didn't even ask, where is your family? नाही विचारलं तेरी फॅमिली किधर आहे? Why they didn't help you? तुझ्या परिवाराने का तुला मदत नाही केली? Did you try any doctors? तू काय कुठल्या डॉक्टरांकडे जाऊन आला का नाही? Nothing. नाही, असं काही येशूंनी प्रश्न He टाकले never नाही. blamed anybody. कुणालाही दोष दिला नाही की तू, तुझा बाप, तुझी आई. He said, do you want to be well? येशू एकच बोलले, बाबा बरं व्हायचं का? It wasn't a trick. आणि ही काही युक्ती नव्हती, It was a lifeline. ही जीवन दोरी होती, जीवन दोरी. की बाबा एकच सांगा, बरं व्हायचंय का? He was not mocking him. येशू काही बाबाची मस्करी करत नव्हते. He was throwing a lifeline. हालेलुया. येशू त्याच्याकडे जीवनी दोरी टाकत होते. ये पकड और जिंदा रह. पकड याला आणि जिवंत राहा. The man didn't say yes or no. त्या बाबांनी पण हो का नाही उत्तर दिलं नाही. He only said, बाबा एकच बोलले, Master, गुरुदेव I have no one to help me. माझं कोणी नाही हो मला मदत करणारं. Someone always gets there in the water before me. आणि नेहमी कोणीतरी माझ्या अगोदर पाण्यात जातं. He spoke like a man who had been forgotten by the world. जो मनुष्य की ज्याला संपूर्ण जग विसरलेलं आहे, अशा माणसाप्रमाणे हा बाबा येशूंशी बोलला. Like today people say, जसं अलीकडे ही लोक म्हणतात, no one understands नाही me. काय करायचं, मला कोणी समजूनच घेत नाही हो. I feel alone. आणि मला एवढं एकटं वाटतं ना. I'm lost. कायच मी तुम्हाला माझी व्याधी सांगू, मी हरवले, I'm tired. मला थकवा आलाय आता. See, बघा, Jesus didn't need the pool to help him. येशूंना काही त्या तळ्याची गरज नव्हती त्याला मदत करायला. He doesn't need the pool to help you. येशूंना काही तळ लागत नाही तुला मदत करून He बरं does करायला. not need people to help you. येशूंना लोक सुद्धा लागत नाहीत तुला बरं करायला. He just needed a word. येशूला फक्त शब्द लागतो. One शब्द, word from his mouth एक शब्द येशूंच्या तोंडातनं आला की will झालं. make your life. आयुष्य बनेल तुझं आयुष्य. हालेलुया. आमेन. Then Jesus said something that shook the whole air. मग येशू असं काहीतरी बोलले ज्यातनं अख्खं वातावरण हदरलं. What he said? काय बोलले येशू? Get up. येशू त्याला म्हणाले, बाबा उठा, Take up your mat ही गोधडी गुंडाळा, and take it home. घरी घेऊन जा. चालायला लागा, चला 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 निघा. In that moment, त्या क्षणाला strength entered his dead legs. अशी ताकद त्या बाबाच्या मेलेल्या पायांमध्ये गेली ना. Hope entered his tired heart. अशी आशा त्याच्या थकलेल्या हृदयात गेली ना. Joy entered his soul. असा आनंद त्याच्या जीवात आला ना. A soul that had not smiled जो for जीव decades. जो जीव अनेक वर्षांमध्ये हसला नव्हता, The man smiled. तो जीव, तो माणूस
हसायला He लागला, stood up उभा राहिला. for the first time पहिल्यांदा in 38 years. 38 वर्षात He not पहिल्यांदा only stood, तो फक्त उभा राहिला नाही, he walked. उभा राहिला, चालायला लागला. He not only walked, आणि फक्त चालला नाही, he picked up the mat. उभा राहिला, चालायला लागला, गोधडी पण गुंडाळली. Have you seen असं कधी पाहिलंय? when patients are discharged from the hospital? असं कधी पाहिलंय की दवाखान्यातनं जेव्हा पेशंटला डिस्चार्ज देतात, The doctors say, डॉक्टर म्हणतात तुमचा पेशंटला घरी घेऊ शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या पेशंटला आज घरी नेऊ शकता. And then मग the patient पेशंट on both sides, दोन्ही बाजूनी, one side is the husband, एका बाजूला पेशंटचा नवरा, other side is the son, दुसऱ्या बाजूला तिचा मुलगा, and they slowly take him to the rickshaw. आणि हळूहळू त्याला रिक्षापर्यंत नेतात And then he's taken home. आणि मग त्याला घरी नेतात. Here, इथे Jesus said, you pick up your mat and walk. येशू त्याला म्हणाले, बाबा तुम्ही स्वतः उठायचं, गोधडी गुंडाळायची आणि स्वतः चालत जायचं. What power! काय सामर्थ्य आहे, What power! काय सामर्थ्य आहे हे. याला काय म्हणतात? याला देव म्हणतात. देव असावा तर असा. That man, like many people today, paralyzed by depression. तो मनुष्य सुद्धा अलीकडच्या अनेक माणसांसारखा लखवा मारलेला, पण नैराश्यात सुद्धा, डिप्रेशन मध्ये पण गेलेला. Waiting for someone or something to rescue him. वाट बघवता, कोणीतरी यावं, मला वाचवावं, कोणीतरी, कोई तो आए मुझे बचाए. Maybe you also feel forgotten. कदाचित तुम्हाला पण असं वाटत असेल, मला सगळे विसरलेत, माझं कोणी नाही. Jesus is asking you this question. येशू तुला आज प्रश्न टाकतायत, मग Do you want to be well? बाई बरं व्हायचं का, Do माझं you कोण want आहे your कोण business to नाही, start? काही सांगू नको, फक्त एवढं सांग, बरं व्हायचं का, व्यवसाय परत सुरू व्हायला हवा का, Do you want things to work fine with you? गोष्टी तुझ्या बरोबर Do you चांगल्या want व्हायला to हव्यात, come out of your debts? तुला तुझ्या कर्जातनं बाहेर पडायचं का, बाकी काय want a नको सांगू. breakthrough? तुला नवीन सुरुवात हवी का. He will not ask you about your past येशू life. तुला तुझा भूतकाळ विचारणार He नाही. knows it already. येशूला सगळं माहिती आहे. He आपण knows. येशूंना सगळं माहिती आहे, आपण काय केलं काय नाही केलं, येशू सगळं जाणतात. He knows everything. येशूंना सगळं माहिती आहे बेटा, सगळं माहिती आहे. One man shared this testimony. एका माणसाने ही साक्ष दिली, Amazing testimony. आश्चर्यकारक साक्ष. He said, म्हणाला, my wife believes in Jesus माझी बायको म्हणे येशूंवर विश्वास ठेवते, and she came to your church faithfully. माझी बायको विश्वासूपणे तुमच्या चर्चला येत आहे, She always prayed for me येत असे, आणि नेहमी तिनं माझ्यासाठी प्रार्थना केली, and she would often invite me to come with her. आणि अनेक वेळा ती मला पण म्हणायची की चला ना तुम्ही पण माझ्यासोबत चर्चला चला. But I never did मी नाही कधी आलो, because I didn't believe then. कारण माझा विश्वासच नव्हता. I thought I could handle life by my own. मला असं वाटायचं की नाही नाही, माझं जीवन मी स्वतः बघून घेईन, मी मेरा देख लेगा, आपल्याला काय कोणी नको. But in 2024, पण म्हणे 2024 साली something unexpected happened. अनपेक्षित अशी काहीतरी घटना घडली. He lost his job. काय झालं, त्याची नोकरी गेली. And he said, I was under a lot of stress. मग तो म्हटला, मला एवढं दडपण आलं ना, एवढा दबाव आला ना, I tried everything to get a new job. मी सगळे प्रयत्न केले, मला नवीन नोकरी लागावी, I gave many interviews, अनेक इंटरव्ह्यू वगैरे दिले, sent my resumes, सगळीकडे रेझ्युमे पाठवले made calls, आणि फोन केले, but nothing worked. पण काही होईना. Month after month, I stayed jobless. महिनोन महिने मला नोकरी नाही, मी नोकरी विना, My hard work felt wasted. आणि माझं सगळं इतकी मेहनत वगैरे वाया गेल्यासारखी वाटायला I लागली. was tired. मी एकदम I दमलो, was broken तुटलो, and lost my peace. दमलो तुटलो, माझी शांती गेली, I began to feel depressed. आणि मला असं वाटायला लागलं की आता मी डिप्रेशन मध्ये, नैराश्यात गेलोय. But he said, म्हणाला, even at that time, त्याही वेळेला my wife stood strong by me. माझी बायको मात्र माझ्या बाजूने एकदम खंबीर उभी होती. She was not shaken. ती नाही हादरली, She stood strong in faith. अशी खंबीर विश्वासात उभी राहिली ना. And one morning, आणि एके दिवशी सकाळी she looked at him तिने त्याच्याकडे पाहिलं and she said, आणि म्हणाली, just come with me to the church once. चला ना, एकदा फक्त माझ्या बरोबर चर्चला चला, Taste and see that the Lord is good. चाखून तर पहा, प्रभू चांगला आहे. Take one step of faith एक विश्वासाचं पाऊल घ्या, and Jesus will take care of the rest. येशू बाकीचं बघून घेतील. So that Saturday, मग त्या शनिवारी he finally came to our church तर ते शेवटी तो माणूस आपल्या चर्चला आला. and he said, म्हणाला, the message that day touched my heart. जो काही उपदेश त्या दिवशी झाला, संदेश झाला, त्यातनं माझ्या हृदयाला स्पर्श झाला. During the final prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये I gave my heart to Jesus. माझं हृदय मी येशूंना दिलं, I cried मी रडलो, and I prayed प्रार्थना केली, and I placed my hope in Jesus.
Jesus. आणि माझी आशा मी येशूंवर ठेवली. And then something beautiful happened. मग काहीतरी सुंदर झालं. Just 1 week later, मग एका आठवड्यानं he got a call from a company त्याला एका कंपनीतनं कॉल आला and he said, आणि म्हणतो Jesus blessed me with a job येशूंनी मला नोकरीचा आशीर्वाद दिला much better than the old job. आणि माझ्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा खूप 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 चांगली The नोकरी pay दिली. was higher आणि पगार पण फार मोठा होता and peace returned to my heart. आणि गेलेली शांती माझ्या हृदयात परत He आली. said, I was full of joy. तो म्हणतो मी आनंदाने भरलो. But that's not all. पण तेवढंच नाही, He also shared त्याने असंही सांगितलं that from the age of 18, 18 वर्षाचा मी असल्यापासून he had been addicted to cigarette smoking. त्याला ना सिगरेट प्यायची सवय होती. And he said, many times I tried to stop it, आणि तो म्हणतो अनेक वेळा मी ते सगळं थांबवायचा प्रयत्न केला but nothing worked. पण नाही जमलं. But after coming to Jesus, म्हणे येशूकडे आल्यानंतर some great change happened. एक महान बदल आला. He said, Jesus touched me. तो म्हणतो येशूंनी मला स्पर्श केला. I started loving the presence of Jesus मला more than the येशूचा- cigarette. मला येशूंचा सहवास आणि उपस्थिती सिगरेट पेक्षा जास्त आवडायला लागली. And Jesus delivered me from this addiction. आणि येशूंनी या व्यसनातनं मला मुक्ती दिली. Praise God. देवाला धन्यवाद. What a powerful reminder. काय सामर्थ्यवान आठवण आहे ही. Jesus hears our deepest cries. येशू आपले गहन अश्रू बघून आपला आरडा ओरडा आणि प्रार्थना ऐकतात. He can restore jobs. येशू गेलेल्या नोकऱ्या परत देऊ शकतात. Jesus can heal hearts. येशू हृदयांना आरोग्य देऊ Jesus शकतात. can break addictions. येशू व्यसन तोडू शकतात. All it takes is one step of faith towards God. काय लागतंय हे करायला? काही लागत नाहीये. एक विश्वासाचं पाऊल देवाकडे उचलायला लागतंय. तेरा कुछ नको, प्रभू बोलताय, मुझे तू चाहिए. One step of faith can change your whole story. विश्वासाचं एक पाऊल तुझी अख्खी कथा बदलू शकतो. When you can't, God still can. तुला जरी जमत नसेल ना तरी देवाला अजून जमतं बेटा. Don't give up. हार नको मान. Your breakthrough may be just one prayer away. काय माहिती तुझी नवीन सुरुवात एका प्रार्थनेच्या अंतरावर असेल रे. कशाला हार मानतो रे राजा? काय माहित आहे तुला? तुला कायच माहित आहे? Jesus doesn't fix lives. येशू जीवन फिक्स करत नाहीत. He transforms lives. हो, येशू जीवन बदलतात. Praise God. दुरुस्त करत नाहीत, बदलतात. Tears may fall, अश्रू तर पडतील, but joy is on the way. रडू रडू होईल, रडूही येईल, पण आनंद येतोय ना. God can do in one moment what effort cannot do in years. मेहनत आणि परिश्रम जे वर्षात करू शकत नाही ते देव एका सेकंदात करेल. Even in silence, my God is working behind the scene. शांततेत सुद्धा माझा देव चित्रापलीकडे काम करत असतो. You are never too broken for a fresh start with God. तू एवढाही तुटलेला नाहीये बेटा की देवाची तुझ्या बरोबर नवीन सुरुवात होऊ नाही शकत. When God steps in, देव आला ना the impossible becomes की possible. अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. देव आलाय रे, देव आलाय. His grace is stronger than your weakness. देवाची कृपा तुझ्या अशक्तपणापेक्षा महान आहे. So now pray, close your eyes. चला मग आता डोळे सगळ्यांनी घट्ट बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, I come to you म्हणा मी तुझ्याकडे येत आहे with a heavy heart. जड हृदय घेऊन. Some days I feel dark काही दिवस मला काळं काळं वाटतं, and lonely एकटं वाटतं, and full of pain. अगदी वेदनेनं भरलेलं वाटतं. I feel tired मला inside, दमल्यासारखं वाटतं आतून tired of trying, आणि प्रयत्न करून दमल्यासारखं, tired of crying. रडून रडून दमल्यासारखं. But I believe रडून दमलो, प्रयत्न करून दमलो, पण माझा विश्वास आहे you are near to the broken-hearted. तुटलेल्या हृदयांच्या तू जवळ आहेस. You see every heart. तू प्रत्येक हृदय बघत आहेस. You see every tear. तू प्रत्येक अश्रू पाहत आहेस. You see every thought. तू प्रत्येक विचार बघत आहेस. You see every fear. तू प्रत्येक भय पाहत आहेस. Please speak. प्लीज बोल. Speak peace in my storm. माझ्या या वादळात शांती बोल. Lift this weight of sadness that is there upon my chest. हा दुःखाचा बोजा जो माझ्या छातीवर आलाय तो काढून टाक. Replace my sorrow with your joy. माझ्या दुःखामध्ये तुझा आनंद घाल. Replace my weakness with your strength. माझ्या अशक्तपणात तुझी शक्ती येऊ दे. Help me मला मदत कर to trust you तुझ्यावर विश्वास ठेवायला. even when I don't understand. जेव्हा मला समजत नाही तेव्हाही Help me to trust you, Jesus. मला मदत कर येशू तुझ्यावर विश्वास ठेवायला. Fill my heart with light again. माझं हृदय परत प्रकाशाने भरून काढ. I declare मी घोषित करत आहे that my depression is not the end of my story, माझं नैराश्य डिप्रेशन माझ्या कथेचा अंत नाहीये. because you are my healer. कारण तू माझा आरोग्यदाता You are आहेस. my तू helper. माझा मदतगार You आहेस. are my hope. तू माझी आशा आहेस. I am not alone. मी एकटा नाही. Jesus is with me. येशू माझ्या बरोबर आहेत. This heaviness will not last forever. हे ओझं कायम राहणार नाही. Joy is coming. आनंद येत आहे.
My God is healing my heart. माझा देव माझ्या हृदयाला आरोग्य देत आहे. My God is healing my family. माझा देव माझ्या परिवाराला आरोग्य देत आहे. Step by step He is leading me. पावला पावलाने तो मला मार्गदर्शन करत आहे. My mind is being renewed with peace. माझं मन शांतीने नवीन होत आहे. Right now, या वेळेला your strength is coming in me. तुझी शक्ती माझ्यात येत आहे. Your strength is helping me to keep going forward. तुझी शक्ती मला पुढे जायला मदत करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus, धन्यवाद येशू. for your great love. तुझ्या महान प्रेमासाठी धन्यवाद. Because of you, तुझ्यामुळे I will rise again. मी वर येणार. Because of you, Jesus, तुझ्यामुळे येशू I will stand again. मी परत उभा राहणार. Because of you, Jesus, तुझ्यामुळे येशू I will receive my respect once again. मला परत आदर मिळणार. Because of you, Jesus, तुझ्यामुळे येशू I will be recognized in the society. मला परत समाजात ओळख मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Now get up in the presence of आता God. देवाच्या सहवासात उभे राहा. Let us claim our blessings. आता आशीर्वाद मागू. Thank you, Lord. Thank you, Jesus. Many things will happen now. अनेक गोष्टी आता यावेळेला घडतील. The Lord Jesus is already touching the people. प्रभू येशू ऑलरेडी लोकांना स्पर्श करतायत. It's your time now. आता तुमची वेळ आहे. Your time of deliverance. तुमची वेळ आहे सुटकेची. Your time of blessings. तुमच्या आशीर्वादांची वेळ आहे. Your time of healing. तुझ्या आरोग्याची वेळ आहे. Don't worry. अजिबात काळजी करू It's नका. the greatest news that you can have. सगळ्यात मोठी आणि महान बातमी हीच तुम्हाला मिळू शकते. You must have heard many news, तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या असतील, but not as great as this news. पण या बातमी एवढी महान बातमी तुम्ही ऐकली नसेल That Jesus has come की येशू आले to give us life and life आपल्याला in जीवन abundance. आणि भरपूर जीवन द्यायला. There is no greater news than this. याच्यापेक्षा महान बातमी नाही. The day I heard ज्या दिवशी मी ऐकलं that Jesus came for me की येशू माझ्यासाठी आले to give me life, मला जीवन द्यायला, my life changed. माझं जीवन My बदललं, thinking changed. माझी विचारधारा My बदलली, mind changed. माझं मन बदललं. That will happen to you. असं तुमच्याही जीवनात घडेल. That will happen to you. तुमच्याही जीवनात Are घडेल. you ready to call on to His name? तयार आहात त्याच्या नावाचा धावा करायला? Are you ready to call on to His name? तयार आहात त्याच्या नावाचा धावा करायला? Are you ready to invite Him in your life? तयार आहात त्याला आपल्या जीवनात आमंत्रित करायला? Are you going to give Him the first place? त्याला प्रथम स्थान देणार आहात की नाही? Then He can change your destiny. म्हणजे मग येशू तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards मग heaven. एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. The Lord will heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य The देईल. Lord will deliver you. प्रभू तुम्हाला सुटका देईल. The Lord will answer your प्रभू prayer. जरूर तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Thank you, Jesus. धन्यवाद Come on, येशू. pray with me. चला सगळ्यांनी माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला पवित्र शुद्ध कर. Make me holy. मला स्वच्छ कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need you. मला तुझी गरज आहे. I'm in a desperate माझी condition. परिस्थिती फार बिकट आहे. I'm in depression. मला नैराश्य आलंय. I don't know what to do. मला समजत नाही मी काय करू. I find no answer. मला उत्तर सापडत नाहीये. I'm shattered, मी Lord. बर्बाद झालो. I'm shattered. मी बर्बाद झालो. I feel lonely. मला एकटं वाटत आहे. I feel like committing मला suicide. आत्महत्या करायची इच्छा होत आहे. Lord Jesus, प्रभू येशू, forgive me. मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धुवून काढ. by your blood. तुझ्या रक्ताने Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये and change my आणि life. माझं जीवन बदल. Come into my situation माझ्या परिस्थितीत ये. and renew it. मला नवीन कर. I need you, Lord. मला तुझी गरज आहे. If you don't come, जर तू आला नाही, my life is gone. माझं जीवन संपलं. Come. ये. See, Jesus is coming. बघा येशू येत आहे. As you invite Jesus, He is coming. जसं तुम्ही येशूंना आमंत्रित करता, येशू येत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Every pain go in Jesus' प्रत्येक name. वेदना येशूच्या नावात जाऊ Jesus दे. is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Jesus is touching you now. येशू तुला आता स्पर्श करताय. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave. सोड.
In Jesus' name. येशूंच्या In नावात Jesus' name. येशूंच्या नावात People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Leave the bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या Let नावात that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात Ulcer. Ulcer. People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय Let that ulcer vanish ते in Jesus' अल्सर name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात Be gone in the name of येशूंच्या Jesus. नावामध्ये निघून जा Come on, call, call, चला call. सगळ्यांनी धावा करा करान करा Jesus is here. येशू इथे आले He will touch you now. येशू तुम्हाला आता स्पर्श He करतील will touch you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतील Every stomach pain पोटातल्या वेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात Cancer. कॅन्सर People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झाला Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात तो जाऊ दे Tuberculosis. क्षयरोग TB. क्षयरोग Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात Every pain in the body वेदना अंगातल्या vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात नाही शाऊ दे Withered hand. वाळलेले हात People suffering with withered त्या hand. लोकांचे हात वाळले Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा See, Jesus is touching बघा you. येशू तुला स्पर्श His करतात power is upon you. येशूचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय Things are changing. गोष्टी बदलताय Your body is changing. तुझं शरीर बदलतंय Your mind is तुझं changing. मन बदलतंय Your situation is तुझी changing. परिस्थिती बदलतीये Because you have invited पण तू Jesus. येशूंना आमंत्रित केलंय Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Issue of blood. सारखा होणारा रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे Arthritis. संधिवात Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे Piles problem. मूळ व्याधाचा आजार People suffering with piles. ज्या लोकांना मूळ व्याध झालाय Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा Thank you, Jesus. धन्यवाद येशू People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of Jesus येशूच्या नावामध्ये उठा and start walking in the आणि name of चालायला Jesus. लागा येशूच्या नावात Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत Those who cannot lift up holy hands, ज्या लोकांना दोन्ही पवित्र हात वर करता Lord येत नाही, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या Be नावात healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा Stone in the kidney, किडनीमध्ये झालेले खडे vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ देत Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ देत Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत Heart problem, हृदयाचे आजार leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात Diabetes, मधुमेह blood pressure, रक्तदाब vanish in the name of येशूच्या Jesus. नावात निघून जाऊ दे Yes, Jesus is touching हो you. येशू तुला स्पर्श करतायत Come on, call, call, चला call. सर्वांनी येशूंचा धावा करा करा Let him come to meet your needs. येशूना तुमच्या गरजा भागायला येऊ दे Right now in Jesus' आता या name. वेळेला येशूंच्या नावात Now every witchcraft power, आता सगळं चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या divination, तंत्रमंत्र विद्या evil powers, वाईट शक्त्या you devil, सैतान I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूंच्या नावात leave. सोड The devil is leaving. सैतान चालला The devil is leaving. सैतान चाललाय Leave you devil in सोड Jesus' name. सैतान येशूंच्या नावात Every demonic power, सगळ्या सैतानी शक्त्या leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात All witchcraft power, सर्व चेटू करणी leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात Come on, you also say, चला तुम्ही पण Say, बोला. devil, leave me. म्हणा सैताना मला सोड devil, leave me. सैताना मला सोड In Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड But you have to put that name Jesus. पण ते नाव येशू हे घ्या Otherwise, the devil will not leave. नाहीतर सैतान तुम्हाला सोडून जाणार नाही You have to say, म्हणायचं devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड Leave my family in the name of Jesus. माझा परिवार येशूंच्या नावात सोड Leave my work in the name of माझं Jesus. काम येशूंच्या नावात सोड Curses, leave me in Jesus' name. सगळे शाप येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे Fulfill our heart's desires in the name of हालेलुया Jesus Christ of येशूंच्या Nazareth. नावामध्ये Answer in Jesus' name. येशूंच्या नावात उत्तर Leave दे. in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात Witchcraft power, leave चेटू करणी सोड in Jesus' name. येशूंच्या नावात See, the devil is going. बघा सैतान चालला Devil is going. बघा सैतान चालला His power is gone. त्याचं सामर्थ्य गेलं His power is gone. त्याची शक्ती गेली Go in Jesus' जा name. येशूंच्या नावात Go in Jesus' जा name. येशूंच्या नावात Thank you, Father. धन्यवाद दे बापा Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Say, curses, leave me in Jesus' मला name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे Say, poverty, leave me in दारिद्र्य Jesus' मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे Say, fear, leave me in Jesus' हा, name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे Say, confusion, leave me in Jesus' म्हणा name. गोंधळ मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे Say, depression, leave म्हणा me in Jesus' नैराश्य name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे Depression, नैराश्य spirit of depression, नैराश्याचा I आत्मा command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड Depression, leave. नैराश्य सोड Depression, leave. नैराश्य सोड Depression, leave. नैराश्य सोड In Jesus' name. येशूंच्या नावात Anxiety, leave in Jesus' दडपण name. चिंता येशूंच्या नावात सोड Thank you, Father. धन्यवाद दे बाबा Lord, whatever they want, give it to प्रभू या them. लोकांना जे हवं ते दे Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे Those who need a new job, give them a new job. ज्यांना नवीन नोकऱ्या हव्या त्यांना नवीन नोकऱ्या दे Those who need a
payment hike, bless them, Lord. ज्यांना पगारात वाढ हवी त्यांना तो आशीर्वाद दे. Give it to them in Jesus' दे name. त्यांना येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी त्यांना घर दे. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना फॉरेनला जायचं त्यांना ती मदत कर. Those who want to buy a land, help them, ज्यांना Lord. जमीन घ्यायची त्यांना ती मदत कर. Those who want to sell the land, help them, Lord. ज्यांना जमिनी विकत घ्यायच्या विकत द्यायच्या त्यांना ती मदत कर. Lord, प्रभू deliver those people who are addicted. अशा लोकांना सुटका दे ज्यांना व्यसन आहे. Addicted to cigarettes, addicted to drinks, addicted to drugs, सिगरेटचं व्यसन, ड्रग्सचं व्यसन, दारूचं व्यसन and addicted to tobacco. आणि तंबाखूचं व्यसन. Be healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सुटका पावा. You बरे will व्हा. not smoke again. आजपासून तुम्ही परत सिगरेट पिणार You नाही. will not drink again. आजपासून तुम्ही परत दारू पिणार नाही. You will not do drugs again. आजपासून तुम्ही ड्रग्स घेणार नाही. You will not chew tobacco again. आजपासून तुम्ही तंबाखू खाणार नाही. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. The businessmen, व्यावसायिक लोक bless their business. त्यांचे व्यवसाय आशीर्वादित कर. Give them an increase त्यांना वाढ दे and prosper आणि them. त्यांना समृद्ध कर. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen Amen, and amen. amen. Praise God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता अजिबात काळजी करू नका. Everything will be fine in your life. सगळं काही तुमच्या जीवनामध्ये चांगलंच होईल. Trust Him. त्याच्यावर विश्वास ठेवा. He makes all things new. कारण तो सर्व काही नवीन करतो. Praise God. देवाला धन्यवाद. If you're here